अंगाला चक्कर बबण्याचा निषेध असं म्हणा। आज जे लोणीकरांनी बबनराव जे वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्यासाठी, ताई बाल सर स्वराज्य शक्ती सेना त्याचा जाहीर निषेध करतोय। जे शेतकऱ्यांचे बळावर भारत आपले भारताचे रीढकी हड्डी आहे, तरी पण असा घाणेरडा वक्तव्य जे बबनराव लोणीकरांनी केलेला आहे त्याच्या स्वराज्य निषेध करतोय आणि त्याच्या पुतळा जाळण्याच्या आरामशीर खाली बरोबर ठेवता हो गप्पन अंगावर आमच्या धिक्कार है धिक्कार है लोणीकरांचा धिक्कार है धिक्कार है धिक्कार है लोणीकरांचा धिक्कार है धिक्कार है धिक्कार है लोणीकरांचा धिक्कार है। आज भाग्यवश स्वराज्य शक्ती सेनेच्या जिल्हा कार्यालय का उद्घाटन होता आणि आज सकाळी असं वक्तव्य ऐकला आम्ही टी व्हीवरती की जे बबनराव लोणीकर आहेत त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शेतकरीचे जे लोक आहे शेतकऱ्यांना खाण्यासाठी राहण्यासाठी कपडे पेरण्यासाठी आणि जे हातामध्ये मोबाईल आहे तो पण त्यांनी दिलेला आहे आणि सरकार देत आहे। तो मी एक सांगू इच्छिते की सरकार जे आहे ते जनताचे पैसेवर जनताचे टॅक्सवर चालत आहे आणि जनतानी जे सत्ताधारी लोक आहे ते तुम्ही विसरू नका। जनतानी तुम्ही जनताचे माईबाप नाही आहे, तुम्ही जनताचे नोकर आहे, तुम्ही जनताचे सेवक आहे। जनतानी सेवासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि जनताचे पैसेवरती शेतकऱ्यांचे पैसेवरती तुमची ये सरकार चलत आहे आणि तुम्ही असं घाणेरडा वक्तव्य जरी करत आहे तो ये स्वराज्य शक्ती सेना सहन करणार नाही आणि तुम्ही जरी माफी मागितली नाही तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येणार आहे आणि तुमच्या लोणीकरांच्या घरामध्ये बाहेर पडणं अवघड होणार आहे। स्वराज्य शक्ती सेनेचा